लोकसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायांसह विविध संघटनांकडून आंदोलनातून रोष व्यक्त केला जात आहे। धुळ्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। तसेच अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत यावेळी कार्यकर्त्यांनी परिसर धनावून सोडला आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना यापुढे महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी प्रतिक्रियाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आली आहे। या आंदोलनात रविकांत वाघ, जितेंद्र सिरसाट, अरविंद निकम, शंकर खरा, चंद्रमणी वाघ, एसयू तायडे, प्रभाकर खंडारे, महेंद्र महाले, सुरेश लोंढे, विशाल महाले, संजय ऐरे, आकाश बागुल, योगेश पगारे, सागर चौहान, सुभाष पाटील तसेच सिरातल खाटीक, दिलीप बोरसे, सीताराम वाघ, अमोल पवार, रहीम पटेल, रघु खोपे यांसह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यातर्फे या ठिकाणी अमित शहाला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। बेशरम असाला हा अमित शहा याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेज बद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत, वाईट शब्द बोललेला आहे। त्यासाठी संपूर्ण भारतभर त्याला जोडे मारो आंदोलन पासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड काढल्याशिवाय या महाराष्ट्र राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव येऊ देणार नाही, त्याला गावबंदी केली जाईल। आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, या त्यांनी नोंद घ्यावी। आणि जे आरएसएसचे तुकडे असतील, जे आरएसएसचे लोक असतील त्यांनाच आमचं उभं चॅलेंज आहे की तुम्ही असा नालायकपणा करू नका, बाबासाहेबांच्या मागे लागू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे, तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे। तर आम्ही सांगतो अमित शहाला की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं, याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।